नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण भंडारवाडी गावामध्ये आलेलो आहोत आणि भंडारवाडीची अवस्था एवढी बिकट झालेली आहे रोडच्या माध्यमातून की काजळ्यापासून येणारा भंडारवाडीकडे रोड एकदम खराब आहे. भंडारवाडीमधून तेरकडे जाणारा ही रोड तसाच खराब आहे आणि भंडारवाडीमधून इकडं मुरुडकडे जाणारा आर्णी मार्गे तोही तेवढाच खराब आहे. पुन्हा भंडारवाडीपासून मला वाटतं युवती टाकळी इकडं जाणारासुद्धा त्याच्यापेक्षा जास्त खराब आहे. म्हणजे चौफेर भंडारवाडीला रोडच्या खराब रस्त्याने व्यापलं गेलं आहे आणि आपल्यासोबत आहेत आता सध्या या गावची व्यथा मांडायला तानाजी घोडके सर आहेत आणि संजय पाटील साहेब आहेत. हे दोघं गावकर्ते आहेत. गावात जे काय वाटतं आहे आमच्या गावाला कमतरता ते मांडणं आमचं कर्तव्य आहे. द्यायचे का नाही द्यायचे तुम्ही ठरवा. पण पुन्हा मात्र मतदानाला येत असताना आम्ही ही सवाल तुम्हाला विचारणार. त्यावेळेस तुमच्या मताचा टक्का निश्चित कमी होणार आहे. कारण तुम्हाला वारंवार सांगूनसुद्धा जर रोड बनवत नसाल तर तुम्ही कोणत्या आधारावर मतदान मागा येणार आहेत हे मात्र निश्चित मतदार बांधव, मग भंडारवाडीचे असो, आर्णीचे असो, कोळेवाडीचे असो, अगर तुमच्या भागात येणारे सर्व गाव असो, हे मतदार तुम्हाला झटका दाखवल्याशिवाय सोडणार नाहीत. एवढं मात्र निश्चित. आपल्यासोबत आहेत तानाजी घोडके आणि संजय पाटील साहेब भंडारवाडीकर. नमस्कार, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मला तुमच्या गावाचा एक जिव्हाळा लागला. याचं कारण असं आहे की मागच्या 4-5 दिवसामध्ये महाशिवरात्री झाली आणि महादेवाच्या यात्रेच्या निमित्तानं मी बातमी करायला आलो होतो. पण त्यावेळेस जी रोडची परिस्थिती बघितली ती या महादेवाचं दर्शन घ्यायला येणारे जे लोक आहेत तेच जर सुखरूप येत नसतील तर मग महादेवाच्या यात्रेला दर्शन घेण्यासाठी भावी भक्त येण्यासाठी धजावतील का? कारण रोडच चांगले नाहीत. अशी परिस्थिती तुमच्या गावची आहे. काय वाटते परिस्थितीच्या बाबतीत? नाही, तसं यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांच्या संख्येवर यावर्षी फरकच पडला आहे. थोडं कमीच जाणवले. कारण काय होतं आहे, समजा माझी इच्छा आहे मी 10 किलोमीटरवरून एखादा माझा नातेवाईक एखादा मित्र जरी यायचं म्हणलं भंडारवाडीला तर त्याच्या कुटुंबातले लेकरं पत्नी यांना जरी यायची इच्छा असेल तर ते रस्त्यामुळं जाऊ दे बाबा नकोले, रस्ता खराब आहे. सध्या खड्डे एक खड्डा चुकवायला गेलं तर 4 खड्ड्यात पुढं समोर येतात. त्याच्यामुळं ते एक कौटुंबिक सगळं पूर्ण कुटुंब येऊ शकलं नाही. पूर्ण कुटुंब येऊ शकलं नाही. त्यामुळं लोकांची संख्या थोडी यावर्षी आम्हाला कमीच जाणवली. बरं. आणि साहेब तुम्ही सुरुवातीला जे म्हणलं ते अगदी एकदम सत्य आहे. आमच्या ह्या भंडारवाडी गावामधून 4ही दिशेला आम्ही कुठेही जायचं म्हणलं तर आम्हाला 10 किलोमीटर नुसत्या खड्ड्यातून प्रवास करावा लागते. बापरे बापरे. समजा एखादी डिलिव्हरीला जर महिला जायची म्हटलं दवाखान्यामध्ये आणि ह्या रस्त्याने जर जायची म्हणले तर काय परिस्थिती होईल सर? काय होणार? रस्त्यातच एखादी डिलिव्हरी होईल. अतिशय अवघड आहे. तेर आम्हाला रोजच्या समस्येला आम्हाला तेरला जावं लागतंय. रोज काही बी आणायला गावातले कमीत कमी 50 तरी माणसं रोज तेरला जाऊन येतात. भंडारवाडी गाव राणादादाच्या मतदारसंघात येते का? असं आहे साहेब, तुळजापूरमध्ये हे आम्ही 72 गावं गेल्यामुळं आम्ही राणादाच्या मतदारसंघामध्ये. मग राणादादाला भेटलो का नाही? मी स्वतः एकदा भेटलो, चर्चा केली. ठीक आहे, आता त्यांच्या काही बजेटच्या अडचणी असतील, काय असतील. कशाची अडचणी आहे दादाला आता? काय माहित नाही. दादाला कसलीच अडचण नाही. दादा करू म्हणणे आणि 100% करतो म्हणणे फरक आहे. आता हे राज्यकर्ते आणि विशेषतः दादानीच लक्ष घालायला पाहिजे. कारण महाराष्ट्र सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे आणि शिवाय त्यांना आमदार म्हणून तुम्ही निवडून दिले. आमच्या तालुक्याचे ते नेतृत्व करतात. आमचे नेते आहेत, ते या परिसरातले ते नेतेच आहेत. त्यांनी हे जर मनावर घेतलं तर हे नक्की होईल. पण आज 5-7 वर्ष झाले ह्या समस्या चालू आहेत. 5-7 वर्ष म्हणण्यापेक्षा घोडके साहेब त्याला त्याला 45 वर्ष जरा बरं तर होतं. डॉक्टर साहेबांच्या काळामध्ये जे पद्मसिंह पाटील साहेबांच्या काळामध्ये पूर्ण डांबरीकरण झालं साहेब. वडिलांना चांगलं केलं पोरांना. त्याच्यानंतर पूर्ण रस्त्याचं डांबरीकरण आज तागायत नाही, खड्डे बुजवतात. म्हणजे पोराच्या काळामध्ये ठीक आहे. मागच्या 5-6 वर्षापर्यंत जरा थोडं बरं होतं. आत्ता तर इकडं मुरुडला जावा, मुरुड आर्णी का जागजीपर्यंत इतका बेकार रस्ता आहे. शिकलेला रस्ता तुम्ही बघत आला, तुम्ही हे बघितला नाही. हे तर सगळ्यापेक्षा खराब आहे.
बर बर. आणि टाकळी येवती इथपर्यंत इकडं तेरपर्यंत आम्हाला कुठेही जायचं म्हणलं की 10 किलोमीटरच्या पेक्षा जास्त म्हणजे आता कुठंच चांगलं नाही. काय म्हणायचं मोटरसायकल राहदादांनी लक्ष घालावं इकडं निदान समजा स्वतः जरी नाही त्यांनी येणं झालं तरी समजा त्यांच्या कोण त्यांचे कार्यकर्त्याच्या घरच्या माध्यमातून चौकशी करून तर नेमकी आम्ही जे बोलतो ते परिस्थिती समजा सत्य आहे का काय किती हे ना आम्ही दररोजचा प्रवास करायला लावू काय हे त्यांनी जाणून घ्यावं आणि हे जे रस्त्याचं काम आहे ते मार्गी लावावं. कारण एवढा त्रास आम्हाला सध्याच्याला व्हायला लागलेला आहे की ते सांगण्याच्या सुद्धा पलीकडं आहे. कारण आम्ही एका बाजूनं बोलत नाही, चारही बाजूनं आमच्या गावाला जे जोडलेले रस्ते आहेत ते एकदम एवढे खराब झाले आहेत की तिथे एवढे मोठे गुडघे एवढेले अक्षरशः खड्डे आहेत. जायचं म्हणलं की अगोदर एवढा आमच्या अंगावर काटा यायला इतके भयानक परिस्थिती रस्त्याची झालेली आहे. बरं, महादेवाच्या दर्शनासाठी राणादादा आलेत का? नाहीत आले नाहीत तर मग आता राणादादाला महादेवाच्या दर्शनानिमित्त बोलवा आणि ठीक ह्या आहे. रोडवरून बोलवा, ठीक आहे. म्हणजे किमान महादेवाला लाजून तर की देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा मला रोड चांगला नाही. देवाचं दर्शन घ्यायला गेलो होतो पण त्या रोडवरून मला जाता आलं नाही, एवढं तरी दादाला वाटेल आणि महादेवाच्या आशीर्वादानं तर ते करतील. दादाला नाही, बोलवा. दादा आले होते, अतिवृष्टी झाली तेव्हा आले होते पूर पाहणी करण्यासाठी. पण तेव्हा पावसाळ्यात रस्ते खराबच होते तेव्हा बी. तुमच्या नदीहून तर 15 दिवस हो, रस्ता बंदच तिथून असतो. पण बंदच होता तेव्हा दादा मग आले ते होते. पूल जे आहे ना पूल, ती पूल असा उंच करून की नदीतून ते रस्ता पावसाळ्यात बंद होऊ नये अशा पद्धतीची काय मागणी ते आहे? व्हायला पाहिजे. आता त्या समस्या शासकीय काय त्यांची प्रशासकीय यंत्रणा आहे ते त्यांनीच थोडं त्याला हाताळून करायला पाहिजे. रेटा देणं गरजेचं आहे. अहो दादा म्हणते 12 वाड्यान 13 तेर हे माझं आहे. हा, पण त्यांच्या समजा माझं मत त्यांच्याच ह्याच्यामध्ये ही दुरावस्था आहे. काय दादाचं लक्ष बाहेर जरी असलं तरी घरी नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आपल्या एरियामध्ये बरोबर आहे. स्वतःचंच घर स्वच्छ नाही. पाटील बोलले ते बरोबर आहे की आपल्या घरातच अगोदर अशी घाण आहे तर ती काढलीच पाहिजे. बरोबर आहे ते. काय अजून गावाच्या सुधारण्यासाठी रस्ते तर महत्वाचे आहेत. हो का, मूलभूत म्हणल्यावर पहिल्यांदा रस्ता येतो. हा, वाहतूक दळणवळण यंत्रणा हे रस्त्याशिवाय आम्हाला दुसरं मग बाकी तर आहे ग्रामपंचायत लेवलवर काही कामं काही त्याचे रस्ते दुरुस्ती नाल्या दुरुस्ती हे ते होत राहतील. पण मेन पहिल्यांदा हे चारही बाजूचे रस्ते आता धाराशिव सुतमिलपासून ते इकडं जागजीपर्यंत इकडं तेरपर्यंत इकडे युवतीपर्यंत हे रस्ते अगदी म्हणजे आमच्या रोजच्या जीवनमरणाची ही प्रश्न आहे. हे व्हायलाच पाहिजे. बरोबर. आता जिल्हा परिषदला कोणाला निवडून दिलं तुम्ही? त्यांच्याच उमेदवाराला दिले. भाजप म्हणजे भाजपानेच उभा केला होता पण ते युतीला एकनाथ शिंदे साहेबांना कोण उमेदवार? धनुष्यबाण अजित लाकाळ. अजित लाकाळ सर. अजित लाकाळ. हो, ते- पंचायत समितीला कोण आहे? पंचायत समितीला सावंत म्हणून आहेत जागजीचे. आता या दोन्ही सदस्याला तुम्ही रितसर मागणी करणे आणि राणा दादाला महादेवाच्या सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी जाणीवपूर्वक या रोडवरून बोलवाच. ठीक आहे. आम्ही आणि एक ग्रामसभा घ्या, त्या ग्रामसभेमध्ये दादाकडून शब्द घेऊन या कामाला सुरुवात करा. पाटील साहेब म्हणल्यासारखं. पाटील साहेब अजून काय म्हणावं लागेल तुम्हाला? ह्या माध्यमातून एक आणखीन एक दादापर्यंत जरी समजा हे गोष्ट गेली तरी 2 वर्षापूर्वी आमच्याकडे चक्रीवादळ झालं. बर, दादा स्वतः येऊन गेले होते त्या वेळेस. असं अक्षरशः एवढं चक्रीवादळ रोड सगळे ब्लॉक झाले, झाडं सगळे रोडवर फुलले होते. बापरे. त्यावेळेची मदत आणखीन सुद्धा 2 वेळेस आमच्या कोण तुम्हाला सांगतो हे नेले पंचनामे केले. काय आमच्या मदती करता म्हणून आमच्याकडून पासबुकचे नंबर बिंबर सगळे गावात येऊन नेले. अद्याप आम्हाला 1 रुपया सुद्धा मदत अद्यापर्यंत मिळाली नाही. मग हे दादा स्वतः त्यावेळेस आले होते. दादाने येऊन हे करून पंचनामे करायला तोपर्यंत तो अद्याप आम्हाला मदत झालेली नाही. दादा वारंवार म्हणतात मी इकडं झटतो तिकडं जगतो. पण त्यांचंच गाव आहे, त्यांच्याच गावाजवळची ही अवस्था आहे की त्यांनी ह्या माध्यमातून तर ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत. ही मदत आम्हाला अद्याप मिटलेली नाही. तर ह्या गोष्टी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करावा. काय महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. अजून काय मुद्दा अगदी तुम्हाला बरोबर. आठवतोय? तुम्हाला काय आठवतं का साहेब अजून? आता ह्यानी एक समस्या ती केली. तसंच अतिवृष्टीमध्ये काही रोड वाहून गेले होते, मातीकाम झाले होते त्याच्यावर शेतरस्ते. त्याच्यावर पण त्यांनी शब्द दिला होता. तहसीलदार मॅडम होत्या बरोबर. त्या शेतरस्त्याची पाहणी करा, त्याच्यावर मुरुम टाकून त्याच्या पुढची कारवाई करा. हे त्यावेळेपुरतं थोडं वाटतंय होईल असं आणि नंतर मग प्रशासन असं ढिल्लं पडतंय.
मग दादानी म्हणण्यापेक्षा आम्ही बी पाठपुरावा करायला पाहिजे, त्या गोष्टी व्हायला पाहिजेत तशा बी. बघा अजून काय सांगायचं आहे? काय आता आपण चांगलं केलं हे बाबा, तुम्ही रस्ता दाखवत आलात, आपले आभार. तुमच्या माध्यमातून जर हे आमचं काम झालं तर तुमचे धन्यवाद, हे तुमचे आभार मानतो आम्ही. नाही, कारण माझं हे कर्तव्य आहे, मी नाही, कर्तव्य ठीक आहे करत ठीक राहणार आहे आहे. तुम्ही. तर हे आहेत तानाजी घोडके, की ज्याने आपण केलेलं काम कधी सांगायची त्यांची वृत्ती नाही. वाईट म्हणजे मी काम केलेलं सांगणं म्हणजे वाईट. त्यांनी महादेवाच्या मंदिरासाठी बरंचसं काम केलं. हेच आहेत ते की ज्यांच्या पायामध्ये 2-3 वर्षे चप्पल नव्हता, दाढी वाढवली होती, स्वतःचा संसार उद्ध्वस्त झाला तर चालेल, मी सगळं विकणार पण महादेवाच्या मंदिराचा छत टाकणारच, अशी भूमिका घेणारे, बजावणारे, दिलेला शब्द, बोले तैसे चाले त्याची वंदावे पाऊले, अशा पद्धतीची भूमिका तानाजी घोडके सरांची आहे. आणि त्यांचा शब्द म्हणजे आज ते काय सोन्याच्या मोलाचा म्हणल्यासारखं, की बाबा दादांना वाईट वाटूनही असं दचकून शांत पद्धतीनं बोलण्याची पद्धत. वाईट काय वाटावं त्यांना, की आम्ही मतदान दिले, आता मतदान दिले तर आमचा विकास करा, एवढं आमचं रितसर मागणं आहे, माफक अपेक्षा आहे. आता हे माफक अपेक्षा दादाला कळते का? जर कळत नसेल तर महाशिवरात्री महागडला 4 दिवसात झाली सिद्धेश्वराची, महादेवाचं मंदिर आहे, आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या पिंडीच्या खाली एक पाण्याचा झरा आहे. त्या पाण्याच्या जी पिंडीचा आड आहे त्या आडामध्ये 12 बाजाचं सुंब सोडलं होतं तरी तळ गाठला नाही. ते बघा, या दर्शन घ्यायला या, आणि दर्शनाच्या निमित्ताने रोड बघा. आणि रोड हे जनतेला ये जा करण्यासाठी असतात. जनसेवा ही ईश्वर सेवा ही ब्रीद वाक्य डॉक्टर पद्मसिंह पाटलाचं होतं, आणि तेच डॉक्टर पद्मसिंह पाटलांचं वाक्य तंतोतंत तुमच्यात विलीन व्हावं आणि वडिलांचं राहिलेलं अर्धवट स्वप्न तुम्ही पूर्ण करावं, असं गाववाल्यांचं मत आहे. आणि आपल्यासोबत संजयजी पाटील आहे, ते म्हणतात की राणादादा म्हणतात 12 वाड्यां 13वं तेर हे माझं आहे, आणि या वाड्यांचा विकास करण्याचं कर्तव्य माझं आहे. पण फक्त म्हणले, पण गावाचं काही केलं नाही. आपलंच गाव, आपलाच परिसर जर घाणेरडा असेल तर लोकाला तत्त्वज्ञान शिकवण्यात अर्थ नाही, असाच त्यांच्या बोलण्यातला सूर आहे. हे लक्षात घ्या. आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे तर लोकाला आपण काहीतरी शिकवावं, असं लोक म्हणतात. दादा, आपले गावं स्वच्छ करा. आपल्या 12 वाड्यामध्ये कुणकुणीही जावा, कशाही पद्धतीनं जावा, गुळगुळीत रस्ते असावे, तुमच्या गाडीला खड्डा नाही लागावा, एवढी मतदाराची अपेक्षा आहे. तुमची तरी गाडी चांगली यावी, आम्ही जाऊ द्या मरू द्या. आम्हाला तुम्ही अतिवृष्टी झाली त्यावेळेस पासबुकाचे नंबर नेले, रस्ते वाहून गेले, तहसीलदार मॅडमला घेऊन तुम्ही आलात, सगळ्या नोंदी घेतल्या, पण एकही रस्ता मिळाला नाही, आणि अतिवृष्टीची रक्कम एकदाही आमच्या खात्यात मिळाली नाही, असं आता जनतेचं म्हणणं आहे. दादा, हे सगळं आपण अवलोकन करावं, आत्मपरीक्षण करावं, आणि भंडारवाडी या गावाच्या 4 रस्त्याचं डांबरीकरण व्हावं, एवढीच आता माफक जनतेची अपेक्षा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये राणा दादा तुम्ही आत्मपरीक्षण करणार का, आणि मतदारानं भरभरून न्याय दिला आहे, त्यांना तुम्ही न्याय देणार का, याकडेच आता जनतेचं लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आणि मतदार बांधवांनो, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे ते खरे, खोटे ते खोटे. या चॅनलच्या बातम्या खोट्या वाटत असतील तर तुम्हाला खोटंच म्हणून लिहा, काही हरकत नाही, आणि खऱ्या वाटत असतं तर खरे लिहा. जनसेवा हेच ईश्वर सेवा. धन्यवाद भंडारवाडीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. बघू कसं